हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 34 स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 बुद्धिमत्ता या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत धडा क्रमांक 2 लेसन नंबर 2 वर्गीकरण. हा आपला व्हिडिओ क्रमांक 4 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 1, 2, 3 मध्ये आपण आकलन या घटकाविषयी माहिती घेतली व त्यावर असणारे स्वाध्याय आपण व्यवस्थितपणे सोडवले. हा आपला व्हिडिओ क्रमांक 4 आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काय शिकणार की वर्गीकरण म्हणजे काय, दिलेल्या गटामधील समान गोष्टी ओळखणे आणि त्यामधील वेगळी गोष्ट शोधणे, शब्दसमूहावर आधारित प्रश्न, संख्या आधारित वर्गीकरण, आकृत्यामधील फरक, वेगळा घटक ओळखणे है ना, या सर्व गोष्टींचा अभ्यास आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर वर्गीकरण मध्ये आपण पहिला आज घटक पाहणार आहोत. वर्गीकरण 1 शब्द संग्रह. म्हणजे आपल्याला काही शब्द दिलेले असतील आणि त्यामध्ये 4 शब्दापैकी 3 शब्द हे एक शब्द समूहाचे असतील, पण एक शब्द त्यामध्ये चौथा असा असणार आहे, तो वेगळा असणार आहे. मग तो वेगळा शब्दच आपल्याला ओळखायचा आहे, थोडक्यात गटात न बसणारा ओळखायचा आपल्याला. मग अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. वर्गीकरण या घटकावर एक तरी प्रश्न हमखास विचारला जाणार आहे. मग या घटकावर कसे प्रश्न असतात त्या सर्व गोष्टींचा सराव आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग वर्गीकरण या घटकमध्ये वर्गीकरण म्हणजे वेगवेगळे करणे है ना, क्लासिफिकेशन इंग्लिश मध्ये त्याला आपण बोलू. आपल्या अवतीभोवती असलेले विविध वस्तूंचे त्यांच्यामध्ये असलेले साम्यामुळे गट बनवता येतात व अर्थातच साम्य नसलेली वस्तू वेगळी केली जाते. वर्गीकरण या घटकामध्ये 1 शब्दसंग्रह, 2 संख्या, 3 आकृती, 4 इंग्रजी अक्षरमाला व वर्णमाला. म्हणजे वर्गीकरणामध्ये पण ह्या 4 गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पहिला घटक अभ्यास करणार आहोत, शब्दसंग्रह. घटकानुसार प्रत्येक प्रश्नात 4 पदे दिलेली असतात. त्यापैकी 3 पदामध्ये साम्य असते व 1 पद वेगळे असते. हे वेगळे पद शोधणे अपेक्षित असते. म्हणजे एक वेगळा पद आहे ते आपण शोधायचं आहे. शब्दसंग्रहावर आजचा व्हिडिओ आपला. मग पहा आता शब्दसंग्रह या उपघटकामध्ये 4 शब्द दिलेले असतात. शब्दांच्या अनुषंगाने त्याचे स्वभाव गुण लक्षात घेतल्यास त्यापैकी 3 शब्दामध्ये साम्य म्हणजे सारखेपणा दिसून येते व चौथा शब्द वेगळा असतो. महत्वाचे मुद्दे काय? महत्वाचे मुद्दे: गटात न बसणारा शब्द शोधण्यासाठी पुरेशा शब्द संपदा, भाषा, सामान्य ज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र या विषयांचा अभ्यास करा. म्हणजे इथे जे आपल्याला शब्द दिलेले असतील ते मराठी भाषेचे पण असतील, सामान्य विज्ञानचे पण प्रश्न असतील. म्हणजे शब्द संपत्ती आपल्याला खूप माहिती पाहिजे. इथं सामान्य ज्ञान, अनुभव विश्वातील वस्तू, चालू घडामोडी, शाळेतील इतर विषयांचे ज्ञान, अवांतर वाचन असणे आवश्यक आहे. चला आता आपण नमुना प्रश्न म्हणजे स्वाध्याय दिलेला आपण त्याचा अभ्यास करू. मग पहा, पहिला प्रश्न आपल्याला दिला त्यांनी. प्रश्न आहे गटात न बसणारे पद ओळखा. पहिला मंगळ, पृथ्वी, शुक्र, चंद्र. आता हे 3 काय आहे? ग्रह आहे, पण हा उपग्रह आहे. म्हणजे हाच आपला वेगळा उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4. पारा, लोखंड, चांदी आणि जस्त. पारा हा काय आहे? द्रवरूप धातू आहे आणि उरलेले सर्व धातू काय आहे? तापमानाला स्थायू रूप असतात. लोखंड, चांदी आणि जस्त. पारा हा काय आहे? द्रवरूप धातू आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. तिसरा क्वेश्चन आहे वाटाणे, हरभरा, मका आणि मटकी. मग यामध्ये मका हे जे आहे ना हे एकदल धान्य आहे आणि वाटाणे, हरभरा आणि मटकी हे काय आहे? द्विदल धान्य आहे. मग वेगळा कोण झाला? मका. पर्याय क्रमांक 3. चौथा प्रश्न आहे मुंगी, झुरळ, फुलपाखरू, चिमणी. आता मुंगी, झुरळ, फुलपाखरू हे काय झाले? कीटक. चिमणी काय? पक्षी. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. मे, जून, जुलै, ऑगस्ट. आता व्यवस्थित जर पाहिलं तर यामध्ये फक्त महिने पाहिजे, किती दिवस आहे महिन्यामध्ये ते चेक करायचं. मग मे, जुलै आणि ऑगस्ट मध्ये 31 दिवस असतात, मात्र जून महिन्यामध्ये 30 दिवस असतात, म्हणून तो वेगळा झाला. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे.
6वा प्रश्न पाहू. नौकर चाकर, धनधान्य, चढ उतार, गड किल्ले. आता हे जोड शब्द आहे आणि समानार्थी शब्द आहे. नौकर चाकर, धनधान्य आणि गड किल्ले हे समानार्थी शब्द आहे. पण चढ उतार जोडाक्षर आहे, पण चढ उतार हे विरुद्ध शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. 7वा प्रश्न आपण पाहू. कोळसा, तांबे, लोखंड आणि चांदी. मग यामध्ये तांबे, लोखंड आणि चांदी हे काय धातू आहे, मात्र कोळसा हा धातू नाहीये. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 8वा प्रश्न आपण पाहू. खूप सोपे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त तुम्हाला शब्द संपदा म्हणजे व्होकॅब्युलरी नॉलेज तुम्हाला खूप पाहिजे. इतिहास, सामान्य ज्ञान है ना, अनुभवातील काय वस्तू आहे, चालू घडामोडी आहे, हे सर्व गोष्टींचा ज्ञान तुम्हाला असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या प्रकारचे प्रश्न पटकन सोडू शकतात. त्यानंतर पहा 8व्या प्रश्नामध्ये काय दिलं आपल्याला. बटाटा, सुरण, रताळी आणि पालक. मग पालक वगळता हे सर्व काय जमिनीच्या खाली उगतात. बटाटा, सुरण आणि रताळी. पालक मात्र जमिनीच्या खाली येत नाही, म्हणून हाच वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4. 9वा प्रश्न पाहू. पंकज, सरोज, राजीव आणि भास्कर. आता यामध्ये पंकज, सरोज आणि राजीव हे समानार्थी शब्द आहे. कोणाचे? कमळचे. मात्र भास्कर हे काय हा समानार्थी शब्द कोणाचा आहे? सूर्याचा आहे. सूर्य म्हणजे भास्कर. हे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. 10वा प्रश्न आपण पाहू. इंदू, भानू, शशी आणि विधू. यामध्ये इंदू, शशी आणि विधू हे काय आहे? चंद्राचे समानार्थी शब्द आहे. इंदू, भानू आणि विधू हे काय आहे? चंद्राचे समानार्थी शब्द आहे. मात्र शशी हे जे आहे, शशी, शशी म्हणजे काय? हे सूर्याचा समानार्थी शब्द आहे, शशी. 11वा प्रश्न पाहू. खरे खोटे, वर खाली, गुण दोष, आनंद मोह. खरे खोटे विरुद्धार्थी शब्द आहे. वर खाली विरुद्ध आहे. गुण दोष विरुद्धार्थी. आनंद आणि मोद. मोद म्हणजे सुद्धा आनंद. आनंद आणि मोद हे काय समानार्थी शब्द आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. ठीक आहे. आता पुढे त्यांनी ते स्पष्टीकरण दिलेले आहे, ते काय आपण पाहणार नाही, तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी. चला आता आपण सरावासाठी दिलेले प्रश्न पाहू आणि यातील भरपूर प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी असणार आहे. मग हा आहे आपला स्वाध्याय 2.1 2.1. गटात न बसणारा शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहिला प्रश्न आहे कान, नाक, हात, डोळे. आता डोळे, नाक आणि कान हे काय आहे? सर्व ज्ञानेंद्रिय आहे है ना. त्याला आपण काय म्हणतो? सेन्सरी ऑर्गन म्हणतो इंग्लिश मध्ये. मात्र हात हे काय ज्ञानेंद्रिय नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. दुसरा प्रश्न पाहू. झरा, तडे, ओढा आणि नदी. आता यामध्ये झरा, ओढा आणि नदी यातून पाणी वाहते. मात्र तळेमध्ये पाणी काय असते? साचलेले असते. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. तिसरा प्रश्न खो खो, लंगडी, कॅरम, कबड्डी. आता कबड्डी, लंगडी आणि खो खो हे मैदानी खेळ आहे. मात्र हा मैदानी खेळ नाही. पर्याय क्रमांक 3 कॅरम. चौथा प्रश्न आहे नंतर, आता, आज, यावर्षी. यावर्षी, आज, आता हे वर्तमान काळाची रूप आहे. हे शब्द नंतर म्हणजे नंतर कधी, आता किती दिवसांनी माहित नाही आपल्याला, किती महिन्याने, किती वर्षांनी. नंतर म्हणजे हा भविष्य काळ दर्शवतो हा शब्द. म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 5वा प्रश्न आपण पाहू. आले, बटाटा, मुळा आणि सुरण. मग यामध्ये मुळा हे सोडून आले, बटाटे आणि सुरण हे काय खोड्या आहेत. मात्र मुळा हा काय आहे? मूळ आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 6वा प्रश्न वर्षा, हेमंत, शिशिर आणि उन्हाळा. आता यामध्ये वर्षा, हेमंत आणि शिशिर हे काय आहे बरं? हे भारतीय ऋतूंची नावं आहे. मात्र उन्हाळा हा काय आहे? ऋतू आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. अंतराळ, आकाश, अवकाश, अंतरिक्ष. अंतरिक्ष, अवकाश आणि अंतराळ हे काय आहे? सर्व समानार्थी शब्द आहे. आकाश मात्र यामध्ये वेगळा आहे. पर्याय क्रमांक 2. 8वा प्रश्न पाहू. सारंगी, सनई, सरोद आणि वीणा. यामध्ये सनई ही जी आहे ना, ही वायुवाद्य आहे ना. हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे ना. तबला म्हणतो ना आपण, तबला आहे, सनई आहे है ना, शहनाई आहे. त्यामध्ये सनई आहे ना, सनई ही वायुवाद्य आहे.
मात्र सारंगी, सरोद आणि वीणा हे काय तंतुवाद्य, म्हणजे यांना तारे असतात, तार, ते तार नाही का वाजवतात पहा, ते वाद्य वाजतो, मग त्यांना तंतुवाद्य म्हणतात. मग हे तंतुवाद्य आहे 3, मात्र सनेही वायुवाद्य आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 9वा प्रश्न आपण पाहू. हत्ती, घोडा, हरिण, गरुड. आता हे 3 काय झाले प्राणी, गरुड काय झाला पक्षी. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 10वा प्रश्न. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गुढी पाडवा आणि गांधी जयंती. आता याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला. हा तुम्हाला होमवर्क एकदम सोपा आहे ना विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा आपला व्हिडिओ क्रमांक 4 आहे. त्यामध्ये आपण वर्गीकरण हा घटक पाहतो. अतिशय सोपा आहे है ना. आपण थोडस स्पीड मध्ये घेतो, कारण की आता यामध्ये तुम्हाला जास्त सराव करायचे. तुम्हाला तुमच्याकडे जे पण पुस्तक असतील तुम्ही त्याचा व्यवस्थित सराव करा. आपला हा नवनीतचा पुस्तक आहे. मग तुमच्याकडे वेगवेगळे प्रकाशनचे पुस्तक असतील, तुम्ही त्यातून अभ्यास करा, प्रश्नपत्रिका सराव करा है ना. तुम्हाला जास्त सराव करायचा. आता यातील प्रश्न येईल अशी गॅरंटी नाहीये, हे आपण प्रॅक्टिस म्हणून घेतो हे है ना. आणि जे पण मुलं आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी मागचे व्हिडिओ पाहून घ्या. गणिताचे, तसेच इंग्लिशचे आणि बुद्धिमत्ता सुद्धा आपण 3 व्हिडिओ टाकलेले. हा आपला 4था व्हिडिओ आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग आता चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. 11वा प्रश्न आपण पाहू. पागोटे, फेटा, धोतर, टोपी. आता टोपी, फेटा आणि पागोटे हे काय आहे बरं. हे सर्व डोक्यावर परिधान करणारे काय वस्तू आहे. मात्र धोतर हे जे आहे ते आपण डोक्यावर नाही घालत है ना, म्हणजे हाच वेगळा आहे. पर्याय क्रमांक 3. 12वा प्रश्न. बदाम, काजू, अक्रोड, डाळिंब. आता हे 3 काय बरं. सुका मेवा आहे की नाही, ड्राय फ्रूट आहे. बदाम, काजू, अक्रोड सुका मेवा. मात्र डाळिंब हा काय झाला फळ आहे, फ्रूट आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 13वा प्रश्न. छाती, हृदय, फुफ्फुस आणि जठर. मग आता हृदय, फुफ्फुस आणि जठर हे आपल्या शरीराचे अंतर्भागात आहे की नाही, आतील भागात आहे. मात्र छाती पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. सायकल, टांगा, मोटार, बैलगाडी. आता बैलगाडी, सायकल आणि टांगा यांना हे इंधनवर चालत नाहीये. मात्र मोटारला काय लागते, इंधन लागते. हाच आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. 15वा प्रश्न आपण पाहू. हिंदी, मराठी, मालवणी, पंजाबी. आता हे जे आपले राष्ट्रभाषा आहे, हिंदी, मराठी आणि पंजाबी. आणि मालवणी काय बोली भाषा आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 16वा प्रश्न पाहू. जल, उदक, मोद, तोय. जल, उदय, उदक आणि तोय हे काय पाणीचे समानार्थी शब्द आहे. मात्र मोद म्हणजे काय आनंद. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 17वा प्रश्न आपण पाहू. तांबडा, नारंगी, जांभळा आणि तपकिरी. यामध्ये जे आहे पहा, आता तांबडा, नारंगी आणि जांभळा हे काय आहे, हे इंद्रधनुष्यातील रंग आहे. मात्र तपकिरी नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 18वा प्रश्न पाहू. पुस्तक, दैनिक, मासिक आणि वही. आता पहा, पुस्तक, दैनिक आणि मासिक हे काय वाचन साहित्य आहे, वाचतो ना आपण याला. मात्र वही आपण लिहितो त्यामध्ये. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 19 नंबरचा प्रश्न पाहू. वैशाख, आषाढ, श्रावण आणि वसंत. आता वसंत हा काय ऋतू आहे. आणि आपले मराठी 12 महिन्याची नाव आहे वैशाख, आषाढ, श्रावण. हा वसंत ऋतू आहे, म्हणजे हाच वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4. 20 नंबरचा प्रश्न आपण पाहू. दिवस, वर्ष, दिनदर्शिका आणि महिना म्हणजे कॅलेंडर हे. आता हे सर्व काय पहा, दिवस, वर्ष आणि महिना हे काय कालमापनाची एकके आहे. म्हणजे आपण म्हणतो ना दिवसामध्ये आपण कालमापन म्हणजे टाइम मोजतो ना, वर्षामध्ये, महिन्यामध्ये हे कॅलेंडर, दिनदर्शिका. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 21 नंबरचा प्रश्न आपण पाहू. लोहगड, राजगड, सिंहगड आणि विजयदुर्ग. आता यामध्ये पहा, विजयदुर्ग हा जो आहे हा सागरी किल्ला आहे. मात्र सिंहगड, राजगड आणि लोहगड हे काय डोंगरी किल्ले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल विजयदुर्ग. वन, कानन, कांचन आणि रान. यामध्ये पहा, वन, कानन आणि रान हे सर्व काय जंगल या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. मात्र कांचन, कांचन हा काय आहे सोने या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.
पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 23 नंबरचा प्रश्न पाहू. नायलॉन, कॉटन, रेयॉन आणि टेरिलिन. आता यामध्ये पहा, नायलॉन, रेयॉन आणि टेरिलिन हे काय आहे? हे कृत्रिम धागे आहे. मात्र कॉटन हा काय आहे? म्हणजेच कापूस हा नैसर्गिक आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 24 नंबरचा प्रश्न आपण पाहू. कंटाळा करू नका, आत्ताशी 23 झाले, निम्मे झाले, 45 प्रश्न आहे. याचा 24 नंबरचा पाहू आता. 24 नंबरचा प्रश्न आहे ज्वारी, तीळ, करडी आणि शेंगदाणा. आता यामध्ये ज्वारी वगळता इतर जे आहे ना ते तेल बी आहे, यापासून तेल बनतो है ना, पण ज्वारी पासून बनत नाही. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 25 नंबरचा प्रश्न आहे सिंह, हरिण, गरुड, गिधाड. आता 2 पक्षी आणि 2 काय प्राणी. मात्र सिंह, गरुड आणि गिधाड हे काय आहे? मांसाहारी प्राणी है ना. मात्र हरिण हे काय आहे? हे गवत खाती ना, शाकाहारी आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 26 नंबरचा प्रश्न आम्ही, सगळे, तू, ते. आता ते, तू आणि आम्ही हे काय? सर्वनाम आहे. सगळे हा सर्वनाम नाही. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 27 नंबरचा प्रश्न पाहू. कामधेनू, कल्पवृक्ष, चिंतामणी आणि परीस. आता यामध्ये कामधेनू, कल्पवृक्ष आणि चिंतामणी हे काय? सर्व काल्पनिक शब्द आहे, इच्छापूर्ती करतात हे. मात्र परीस यामध्ये वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 28 नंबरचा प्रश्न आपण पाहू. नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि मथुरा. आता यामध्ये पहा, नाशिक, उज्जैन आणि हरिद्वार हे सर्व काय आहे? तीर्थक्षेत्र आहे. म्हणजे इथे जे आहे तर कुंभमेळा भरतो, बरोबर की नाही. हे तीर्थक्षेत्र आहे. मात्र मथुरा तीर्थक्षेत्र नाही. मग पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 29 नंबरचा प्रश्न आपण पाहू. पंचकोन, षटकोन, वर्तुळ, चौकोन. आता पंचकोन म्हणजे 5 बाजूंपासून बनलेले आहे ती काय? बंदिस्त आकृती. षटकोन 6 बाजूंपासून बनलेले. चौकोन 4 बाजूपासून बनलेले. मात्र वर्तुळामध्ये बाजूच नसते, म्हणजे वर्तुळ बाजू नाही तिथं, म्हणजे हाच वेगळा आहे. पर्याय क्रमांक 3. 30 नंबरचा प्रश्न आपण पाहू. यजुर्वेद, आयुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आता यामध्ये जे आहे तर पहा, आयुर्वेद हे जर वगळता इतर जे पर्याय आहे ना ते 3 काय? वेद आहे. यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे काय आहे? सर्व लक्षात ठेवा, हे 3 वेद आहे. पण आयुर्वेद हा वेद मध्ये नाही. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 31 नंबरचा प्रश्न आपण पाहू. गहू, तांदूळ, मका आणि हरभरा. मग यामध्ये गहू, तांदूळ आणि मका हे काय आहे? सर्व तृणधान्य आहे हे. मात्र हरभरा नाही. पर्याय क्रमांक 4. 32 नंबरचा प्रश्न आपण पाहू. व्यास, त्रिज्या, जीवा, कर्ण. व्यास हे वर्तुळाचा एक भाग आहे ना, व्यास. त्रिज्या सुद्धा आणि जीवा सुद्धा. मात्र कर्ण हा काय आहे? हा कोणाचा भाग आहे है ना, त्रिकोणाचा. मग हे वर्तुळाचे 3 भाग आहे, पण हा नाहीये. पर्याय क्रमांक 4 हा वेगळा असेल. पुढचा प्रश्न आपण पाहू. मुंबई, कोलकाता, अहमदाबाद आणि चेन्नई. मग यामध्ये मुंबई, अहमदाबाद आणि चेन्नई हे काय आहे? हे सर्व जे आहे ते राजधानी शहर आहे. मात्र याच्यामध्ये 2 नंबरचा नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल कोलकाता. 34 नंबरचा प्रश्न आहे आईस्क्रीम, बर्फ, पाणी, वाफ. आता बर्फ, पाणी आणि वाफ हे जे आहे पाण्याचे रूप आहे ना, स्थायू, द्रव आणि वायू. मात्र आईस्क्रीम हे पाण्याचे रूप नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. त्यानंतर 35 नंबरचा आपण प्रश्न पाहू. सौर ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, पवन ऊर्जा आणि बायोगॅस. यामध्ये इतर जे आहे हे सर्व काय? अपारंपरिक स्रोत आहे. पवन ऊर्जा, बायोगॅस आणि सौर ऊर्जा हे काय? अपारंपरिक स्रोत आहे. कोणाला? औष्णविक ऊर्जाला वगळता. म्हणजे हाच वेगळा आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 36 नंबरचा प्रश्न पाहू. घागर, मडके, नळ आणि टाकी. आता घागर, मडके आणि टाकी हे पाणी साठवण्याचे काय? हे वस्तू आहे का नाही? आणि नळ मात्र यामध्ये पाणी साठवत नाही. नळ आपण पाणी घेण्यासाठी त्याचा वापर करतो. मग पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 37 नंबरचा प्रश्न आहे
साखर, मीठ, तुरटी, वाळू. मग आता याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये मला सांगणार आहे, होमवर्क म्हणून तुम्हाला आहे. एकदम सोपं आहे. साखर, मीठ, तुरटी आणि वाळू. मग सांगा आता 37 नंबर मध्ये कोणता वेगळा घटक आहे. 38 नंबर हा सुद्धा तुम्हाला होमवर्कला असणार आहे, कारण की भरपूर तुम्हाला होमवर्क करायचं याच्यामध्ये आज. भाऊ बहीण, आई बाबा, काका काकी, मामा भाची. आता यामध्ये सांगा कोणता वेगळा. एकदम सोपा आहे, समजलं तुम्हाला लगेच वाचताच. पुढचा 39 नंबरचा प्रश्न आपण पाहू. कॉलरा, अतिसार, विषम ज्वर आणि क्षय हे सर्व काय बरं आजार आहे, आजार. मग यामध्ये कॉलरा, अतिसार आणि विषम ज्वर हे जे आहे हे पाण्यामुळे, पाणी दूषित होतं ना, म्हणजे दूषित पाण्यामुळे होणारा रोग आहे, पाण्यामुळे होणारा रोग आहे हे. मात्र क्षय हा जो आहे हे हवेमार्फत होणारा रोग आहे, क्षय. म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे आपला. 40 नंबरचा प्रश्न पाहू आपण. काय पहा, ओव्हन, फ्रीज, शेगडी आणि चूल. मग आता मला सांगा, ओव्हन काहीतरी आपण पहा केक वगैरे बनवून त्याच्यामध्ये आपण गरम गरम करण्यासाठी पण वापरतो आणि काहीतरी भाजण्यासाठी बनवण्यासाठी वापरतो. शेगडी सुद्धा आपण काय करतो, गरमच असते ते, म्हणजे त्यावर आपण स्वयंपाक देखील करतो. चूलवर सुद्धा स्वयंपाक करतो. ओव्हन म्हणजे थोडक्यात शॉर्टकट स्वयंपाकच होतो त्याच्यामध्ये. मात्र फ्रीज जे आहे हे थंड करण्याचे साधन आहे का नाही, म्हणून हाच वेगळा आहे, पर्याय क्रमांक 2. 41 नंबरचा प्रश्न पहा, दिसतो का? 41 नंबरचा प्रश्न. मफलर, कानटोपी, रेनकोट, स्वेटर. आता तुम्हीच मला याचं उत्तर सांगणार आहे कमेंट मध्ये. 41 नंबरचा सुद्धा एकदम सोपा आहे. मफलर, कानटोपी, रेनकोट आणि स्वेटर. तुमच्या लक्षात आला आता, या 3 गोष्टी आपण एकच कारणासाठी वापरतो आणि एक वेगळी त्यामध्ये. 42 नंबरचा प्रश्न पाहू. काय 42 मध्ये, दिमाग, तोरण, शान आणि रुबाब. मग यामध्ये दिमाग, शान आणि रुबाब हे समानार्थी शब्द आहे. वेगळा कोण याच्यामध्ये, तोरण. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 43 नंबरचा प्रश्न आपण पाहू. ओके, आता हे शेवटचे 3 आहे आपले. मोदक, पुरणपोळी, इडली आणि डोसा. मग आता व्यवस्थित मला याचं आता उत्तर तुम्ही सांगणार का मी सांगू? आता सांगा काय बरं, काय असेल बरं? मोदक, पुरणपोळी, इडली आणि डोसा. आता हे 2 गोड पदार्थ आहे आणि हे 2 नाहीये. हे काय आहे, आपले रेग्युलर आपण खातो आहे की नाही, म्हणजे काय गोड पदार्थ नाही, इडली आणि डोसा. मग 2 वेगळे. अजून थोडस डोकं लावा त्याला. मग व्यवस्थित जर आपण पाहिलं तर पुरणपोळी वगळता हे बाकीचे जे 3 जे वस्तू आहे ना खाण्याचे, हे काय तांदळापासून बनतात. मोदक, इडली आणि डोसा. मात्र पुरणपोळी नाही है ना. पुरणपोळीला आपण काय करतो, हरभरा डाळ वापरतो आणि गव्हाचं पीठ वापरतोय ना, ते म्हणजे ते बनवण्यासाठी चपाती सारखं. पुरणपोळी हाच आपलं उत्तर असेल. 44 नंबरचा प्रश्न पाहू. ऑस्ट्रेलिया, आशिया, अर्जेंटिना आणि आफ्रिका. मग यामध्ये हे जे आहे ना, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिका हे 3 काय खंड आहे, खंड. आणि अर्जेंटिना काय आहे, देश आहे हा. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. आणि शेवटचा हे तुम्हाला काय असणार आहे, होमवर्क असणार आहे शेवटचा सुद्धा. काय आहे पहा, शिंगरू, कोकरू, करडू, कंगारू. आता रू रू आला है ना, इथं डू आहे, पण व्यवस्थित पहा आता. शिंगरू, कोकरू, करडू आणि कंगारू. व्यवस्थितपणे याला निरीक्षण करा, या शब्दांसाठी काहीतरी माहिती मिळवा स्वतःहून आणि मग उत्तर सांगा तुम्ही कमेंट मध्ये, है ना. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो घटक पाहिला तो होता वर्गीकरण. एक त्यामध्ये शब्द संग्रह, म्हणजे आपल्याला 4 शब्द दिलेले असणारे, त्यामध्ये 3 शब्दामध्ये काहीतरी सारखेपणा असणारे, त्यांच्यामध्ये गुणधर्म, त्यांचे गुण, त्यांचे वस्तू, घडामोडी काहीतरी सारखे असणार त्यामध्ये, आणि एक मात्र वेगळा असणार आहे, आणि तो वेगळाच तुम्हाला ओळखायचा आहे. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो वर्गीकरण 2 संख्या, म्हणजे आपल्याला 4 संख्या देतील आणि त्या 4 संख्येमधील एक संख्या वेगळी कोणती आहे त्यासाठी आपल्याला लॉजिक लावा लागेल, है ना. काय रूल आहे, काय नियम आहे, काय वेगळं आहे त्यामध्ये, ते आपल्याला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल त्याचा. मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सर्वात महत्वाचा, आपल्या व्हिडिओला ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा आपल्या व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून हे थोडेसे दिवस राहिलेले आता 25-26 दिवस, त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित अभ्यास करतील आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.